श्रीराम कदेवा. हे घ्या नानी चहा. माले ए माले. आली आली हावरी आली. नानी राहू द्या ओ. रोज एकमेकांची तोंड बघावी लागतात आपल्याला. एवढूशा दुधाने आपल्याकडून दान असं समजा. काय जहागिरी होतो चाललीये काय दान द्यायला? अरे शेजारी देतोय म्हणून किती मागाल? काही मर्यादा आहे की नाही? अरे मला काय म्हणायचंय, द्यायला हरकत नाही पण रोज रोज काय मागायचं? आता येऊ दे, चांगली फैलावर घेते ती. राहू द्या ओ नानी, शेजारीने आपली. अरे शेजारी आहे म्हणून किती शोषण कराल रे, किती शोषण कराल? पण चांगली आहे किती. आणि पेलाभर दुधाने काय होणार आहे हो? काय होणार आहे म्हणजे? दही होऊ शकतं, ताक होऊ शकतं, लोणी होऊ शकतं. हो पण आपल्या आडीनडीला तीच येते की नाही धावून? काय आडीनडीला धावून नेत नाही. अरे साधी लसणाची पाकळी सुद्धा आपल्याला देत नाही. हळू कशाला? अगं द्यायला हरकत नाही पण ही माणसं सोकवतात. आता भांड घेऊन आली ना दूध मागायला की तिचं भांड घेऊन तिच्या डोक्यात नाही घातलं तर नावाची नानी नाही. काय कुठं आहे? तुमच्याकडे. आता भांड सुद्धा आमचंच का? भांड? अहो नानी, मला वाटलं तुम्ही मला विचारताय मी कुठे आहे. माले काय करूया ग हिचं आपण आता? कुंदे काही वेळाने येतेस का ग? भांड कशाला आणलं नाहीस? कशाला? मगाशीच घेऊन गेले मी मालूकडनं निरचं दूध. मग आता कशाला आलीस परत? सासूबाईंचा चष्मा राहिलाय ना, आणि चप्पल, आणि धुणं वाळत घालायची काठी, आणि पाटावर वंटा. अगं बाई, एवढं सगळं तुमचं आमच्याकडे? हो, पाटावर वंटा तर मला वाटतं तुझं लग्न व्हायच्या आधीपासून आहे. हो ना नानी? नाही म्हणजे तुमच्याकडे एक जास्तीचा होता म्हणून मी तो घेऊन आले. तुमचा काय झाला? सासूबाईंना पुरण वाटायचंय, मग त्या म्हणाल्या मसाल्याचा आणि पुरणाचा एकच नको, म्हणून आहे नानींकडे, तर घेऊन ये. मग आता चप्पल कशाला? त्या काही कुठं बाहेर जात नाहीत काही नाही. माझी तुटली ना, मग सासूबाई म्हणाल्या नवीन कशाला आणा, नानींकडचीच घेऊन ये. पायाला चटके बसतायत म्हणून थोड्या वेळासाठी नानी घेऊन गेल्या होत्या, ती दिलीच नाही ना परत. काय माहितीये का कुंदे, तुझ्या सासूबाईंना सांग की एवढ्या सकाळी सकाळी उसनवारी परत मागणं बरोबर नाही. कसं आहे, आपण शेजारी शेजारी राहतो, हे देणं घेणं चालतं. आपलं तुपलं असं काही करू नये. देऊ आम्ही तुमच्या वस्तू, आम्ही काय कुठे पळून जातोय का मला सांग? काय एकमेकांना दिलंच पाहिजे असं, हो की नाही? हो, म्हणून तर मी दूध घेऊन जाते ना. उद्यापासून आमच्या डेअरीवाल्याकडे तुझ्या पेल्यावर दुधाचा रतीबज लावते. हा नको नको, कोण तंगडतोड करत जाणार त्या डेअरीवाल्याकडे? मी मालेकडूनच घेत जाईन दूध. नानी येते हा दुपारी वस्तू घ्यायला. चल ग माले, आले. हे गार झालाय चहा, गरम करून आण. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.